नमस्ते. जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर पोलीस भरतीसाठी आपण अंकगणित व बुद्धिमत्तेचे कोर्सेस ऑनलाईन घेतो. तर त्या पैकी गणित याचा जो ऑनलाईन कोर्स आहे, तर त्याचं आजचं आपलं लेक्चर 6वा आहे आणि आजचा आपला टॉपिक आहे वर्ग करणे. जरी वर्ग करणे हा अतिशय सोपा टॉपिक तुम्हाला वाटत असला, तरी मात्र त्याच्यावरचे क्वेश्चन तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे आलेले पाहायला मिळतील. ओके. तर ती सर्व वेगवेगळे प्रकारचे क्वेश्चन आपण या लेक्चरमध्ये, या सेशनमध्ये कंप्लीट करणार आहोत आणि त्याचसोबतच वर्ग करणे, 2 अंकी संख्येचा, 3 अंकी संख्येचा वर्ग कसा करायचा, त्यानंतर 100च्या जवळ संख्या असतील तर, 1000च्या जवळच्या संख्या असतील तर त्यांचा वर्ग कशा पद्धतीने शॉर्ट ट्रिक्सच्या माध्यमातून करायचा आहे. वेगवेगळी सूत्र कोणती आहेत वर्ग काढतानाची. तर या सर्व सूत्रांचा आणि त्याचा आलेल्या प्रश्नामध्ये वापर कसा करायचा, या सर्व गोष्टी आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहे. म्हणजे टॉपिक एकदम छोटासा दिसत असला आणि वर्ग करणे जरी वाटत असलं का एकदम सिंपल आहे, तरी क्वेश्चन पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल का वाटतं तितकं सोपं नाही. ओके, ठीक आहे. पण जर व्यवस्थित जर तुम्ही फॉर्म्युले वगैरे पाठ केले आणि शॉर्ट ट्रिक्स जर लक्षात ठेवला, तर खूप सोपा हा टॉपिक काय होऊ शकतो, तुम्हाला सॉल्व्ह करता येऊ शकतो. ठीक आहे. तर टॉपिकला सुरुवात करण्यापूर्वी आपण पाहणार आहे नेहमीप्रमाणे का नक्की क्वेश्चन कोणत्या टाईपचे आहेत आणि नंतर आपण आपल्या कन्सेप्टला सुरुवात करणार आहे आणि पुन्हा एकदा आपण हे सगळे क्वेश्चन काय करणार सॉल्व्ह करणार. म्हणजे आता या ठिकाणी जर तुम्हाला पाहिलं 2023 चा प्रश्न आहे पहा, 63 चा स्क्वेअर. आता 63 चा स्क्वेअर जर तुम्हाला करायचं असेल, तर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला 2 अंकी संख्येचा वर्ग कसा करायचा ही ट्रिक्स तुम्हाला माहित पाहिजे. नाहीतर मग तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागणार आहे, 63 गुणिले 63 करावं लागणार आहे. अदरवाईज 63चा वर्ग तुम्हाला काय करावं लागणार आहे, पाठ करावं लागणार आहे. ओके, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला यायला पाहिजे 2 अंकी संख्येचा वर्ग. त्यानंतर इथे एक कन्सेप्ट तुमची माहित पाहिजे. ती म्हणजे काय, का 1चा कितवाही इंडेक्स केला तरी काय इंडेक्स येतो, म्हणजे 1ची व्हॅल्यू काय येते, तर या पद्धतीने. त्यानंतर जर पाहिलं तर 35चा वर्ग, शेवटी 5 असताना संख्येचा वर्ग कसा करायचा हे बेसिक जनरली सर्वांनाच माहिती आहे. तर तरी पण आपण ती ट्रिक्स घेणार आहोत, तुम्हाला सांगणार आहे. 35चा वर्ग किती, कारण 5 असताना वर्ग कसा करायचा, 2 अंकी संख्येचा वर्ग त्या पद्धतीने. 85चा वर्ग म्हणजे शेवटी 5 असताना वर्ग कसा करायचा. पुढीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग संख्या नाही. आता पूर्ण वर्ग संख्या नक्की कोणत्या संख्येला पूर्ण वर्ग संख्या म्हणतात हे आपल्याला आधी माहित पाहिजे. म्हणजे आपल्याला लक्षात येईल का खालीलपैकी कोणती पूर्ण वर्ग संख्या आहे किंवा नाही. ओके, म्हणजे पूर्ण वर्ग संख्या ही एक चांगली कन्सेप्ट आहे. तर त्या पद्धतीने आपण ती कन्सेप्ट पाहिल्यानंतर तुम्हाला हे प्रश्न सॉल्व्ह करता येणार आहे. 152 ची वर्ग संख्या कोणती. आता इथे तुम्हाला 3 अंकी संख्येचा वर्ग कसा करायचा ही शॉर्ट ट्रिक्स माहित पाहिजे. अदरवाईज तुम्हाला 152 गुणिले 152 या ठिकाणी काय करावं लागणार आहे, सोडवावं लागणार आहे. त्यानंतर जर पाहिलं तर पॉईंट मध्ये जर संख्या असेल तर त्याचा वर्ग कसा करायचा, 2023 चा प्रश्न आहे. त्यानंतर जर पाहिलं तर पुढील पैकी पूर्ण वर्ग संख्या पुन्हा एकदा आलेली आहे, संपूर्ण वर्ग म्हणजे पूर्ण वर्ग संख्या, ही कन्सेप्ट आलेली आहे. परत पूर्ण वर्ग संख्या ही कन्सेप्ट आली 2024 ची. पुढील पैकी कोणती संख्या, म्हणजे लक्षात जर आलं असेल का पूर्ण वर्ग संख्या नक्की कशाला म्हणायचं, ही कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी कळणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग संख्या असू शकते. सेम पॅटर्ननी प्रश्न विचारलाय, फक्त पॅटर्न इथं आकडे एक स्टार मध्ये दिलेला आहे, म्हणून हा एक वेगळ्या पॅटर्नचा क्वेश्चन घेतलेला आहे. त्यानंतर एक 9चा 81 आहे, तर कोणाचा वर्ग 141 आहे, म्हणजे तुम्हाला वर्ग काय करणं आहे, पाठ करणं गरजेचं आहे. खालीलपैकी कोणत्या संख्येचा वर्ग 3 अंकी संख्या मोठ्यात मोठी संख्या येईल, तर 3 अंक इथं जर हे वर्ग तुम्हाला माहित असतील तर तुम्हाला लगेचच्या लगेच हे काय करता येणार आहे, सांगता येणार आहे. म्हणजे या ठिकाणी जर तुम्हाला लक्षात आलं असेल का 1 पासून 30 पर्यंतचे वर्ग हे तुमचे पाठच पाहिजे, हे लक्षात ठेवा. जसे पाढे-पाठ पाहिजे, 2चे किमान 11चे तरी सगळे पाढे-पाठ पाहिजे तुमचे. म्हणजे 11 ते 20 पर्यंत. 21चे असेल तर बेटरच आहे. ठीक आहे. तर या पॅटर्ननी थोडासा वेगळा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतो. x स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर इज इक्वल टू, तर 1 ची किंमत काढा. ओके. त्यानंतर 2 क्रमांकात विषम संख्येच्या वर्गातील फरक 144 आहे, तर त्यापैकी लहान संख्येचा वर्ग किती. ओके. तर विषम संख्येचा वर्ग म्हणजे विषम संख्या ही कन्सेप्ट माहित पाहिजे. त्यासाठी याच्या आधी आपण एक टॉपिक घेतलेला आहे, समसंख्या विषम संख्या. तर तो पाहिला तर मला असं वाटतं अजून सोपं जाईल. त्यानंतर a मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे वर्ग, तर याचं सूत्र तुम्हाला माहित पाहिजे. त्यानंतर जर पाहिलं तर 64 आणि 36चा वर्ग, दोघांचेही वर्ग करून वजाबाकी करा, मग कोणतं उत्तर येते पहा. पण याच्यासाठी एक शॉर्ट ट्रिक्स पण आहे, ती कशी सोडवायची त्यावेळेस पाहूया आपण. ठीक आहे. तर वेगवेगळे पॅटर्न आता इथे पहा, जर प्रश्न पाहायला गेला तर एकदम हार्ड दिसतोय, मोठा दिसतोय, पण याचं उत्तर एक 10 सेकंदात तुम्हाला भेटू शकतं, इतका हा सिंपल क्वेश्चन आहे. ओके. तर त्याची शॉर्ट ट्रिक्स मी फक्त या ठिकाणी पॅटर्न घेतोय, वेगवेगळे पॅटर्नचे कसे. आता वर्ग करणे हा टॉपिक किती सोपा वाटतोय, पण क्वेश्चन मात्र कसे वेगवेगळ्या पॅटर्ननी विचारले जातात, मला हे तुम्हाला सांगायचं आहे या ठिकाणी. तर त्यानंतर x मायनस वायची व्हॅल्यू दिली, x स्क्वेअर प्लस वायची व्हॅल्यू दिलेली आणि x इंटू वायची व्हॅल्यू काढायला सांगितलेली आहे. प्रश्न थोडासा हार्ड दिसतोय, मात्र सॉल्व्ह करायला गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल किती सिंपल आहे. ओके. त्यानंतर पुन्हा एकदा सूत्राच्या आधारे a वर्ग वजा b वर्ग या सूत्राचा वापर करून तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. त्यानंतर 10चा वर्ग आहे आणि इथं एक मोठी संख्या आहे, त्यांचा गुणाकार किती येईल हे तुम्हाला या ठिकाणी काढायचं आहे. तर या पॅटर्नने तुम्हाला जवळ-जवळ आपण जर पाहिलं तर 20 वेगवेगळे प्रकारचे क्वेश्चन आपण या ठिकाणी घेतलेले आहेत, काही समान असतील. तर या सर्व प्रश्नांची उत्तरं फक्त पहा, वर्ग करणे हा एक छोटासा, आपण वर्गमूळ सुद्धा घेत नाही, आपण या ठिकाणी फक्त वर्ग करणे हा एक छोटासा पॉईंट घेतलाय आणि त्याच्यावर आतापर्यंत विचारले गेलेले क्वेश्चन वेगवेगळ्या पॅटर्नचे आपण काय केले, कलेक्ट केलेले आहेत, एकत्र केलेले आहेत. आता या सर्व आता पहा, वर्ग करणे याच्यावरती जेवढे काही सापडतील तेवढे सगळे घेतले मागच्या 10 वर्षातले. तर
याच्यापेक्षा वेगळा पॅटर्न तुम्हाला दिसणार नाही. ओके, आता ह्या सर्व पॅटर्नची आणि याच्यापेक्षाही वेगळी काही जे आपल्याला माहिती करून ठेवणं गरजेचं आहे. चुकून जर ह्या म्हणजे नेक्स्ट एक्झामला किंवा इतर कोणत्या एक्झामला जर प्रश्न आला तर तो आपल्याला काय आहे माहीत पाहिजे. ओके, तर सुरुवात करतोय आपण वर्ग करणे या पॉईंटला. आता आपण सर्व कन्सेप्ट एकत्र करूया, म्हणजे एक घेऊया आणि नंतर आपण पुन्हा एकदा आपले जे क्वेश्चन आहेत हे 20 क्वेश्चन हे आपल्याला काय करायचे सॉल्व्ह करायचे. ओके, ठीक आहे. तर पहा, वर्ग करणे म्हणजे काय? वर्ग करणे म्हणजे त्या संख्येला मल्टिप्लाय करणे, गुणणे. ओके, म्हणजे काय? त्या संख्येने त्या संख्येचा वर्ग करणे. म्हणजे थोडक्यात जर तुम्ही पाहिलं तर 2चा वर्ग या ठिकाणी किती होणार आहे? 4. जर तुम्ही 1चा वर्ग केला तर तो किती होणार आहे? 1. आता वर्ग या ठिकाणी हे जे आलं, हे उत्तर कसं आलं? तर काय केलं या ठिकाणी? तर 1नी 1ला मल्टिप्लाय केलेलं आहे. या ठिकाणी काय केलं? तर 2नी 2ला मल्टिप्लाय केलेलं आहे. म्हणजे वर्ग करणे ही कन्सेप्ट काय? त्या संख्येने त्या संख्येला मल्टिप्लाय करणं, गुणणं. आलं लक्षात? म्हणजे ही वर्ग करण्याची काय? वर्ग करण्याची ही काय मेन कन्सेप्ट आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहायला गेलं तर 1 पासून ते 30 पर्यंतचे सर्व वर्ग तुम्हाला काय करायचे? पाठ करायचे. सर्वच्या सर्व वर्ग तुम्हाला काय करायचे? पाठ करायचे आहेत. हे लक्षात ठेवा. ओके, ठीक आहे. ते तुमचे पाठच असले पाहिजे. त्यानंतर पहा, सगळ्यात इम्पॉर्टंट का वर्ग करताना सर्वात महत्त्वाची म्हणजे 2 अंकी संख्येचा वर्ग कसा करायचा? आता वर्ग म्हणजे हे कळलं तुम्हाला का त्या संख्येने त्या संख्येला गुणायचंय. पण आता पहा, साधारण 1 पासून 9 पर्यंतचे सगळे वर्ग तुमचे पाठ असतात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 पर्यंत. मग तिथून पुढे 2 अंकी संख्या चालू होतात, ज्या कुठपर्यंत आहेत? 99 पर्यंत आहेत. तर ह्या ज्या 90 2 अंकी संख्या आहेत, 10 पासून चालू होणाऱ्या आणि 99 पर्यंतच्या ह्या 90 ज्या 2 अंकी संख्या त्या संख्येचा वर्ग कसा करायचा? कारण आपण मॅक्स कुठपर्यंत पाठ करू शकतो? 30 पर्यंत. ते पण लक्षात राहत नाही बऱ्याच वेळा. बरोबर, म्हणजे 25 पर्यंत लक्षात राहतात, तिथून पुढे विसरतात. ओके, तर मग या संख्या जर आल्या तर तुम्हाला त्याचा वर्ग शॉर्ट पद्धतीने कसं करायचं ते आपण या ठिकाणी पाहणार आहे. आता एक संख्या घेऊया आपण. समजा आपण एक संख्या घेतली 28 आणि आपल्याला ह्या 28 चा काय करायचा आहे? वर्ग करायचा आहे. पहा, आता काय करायचं? इथे जे 28 दिसतात, शेवटी काय करायचंय? शेवटची जी संख्या आहे तिचा वर्ग पाहायचा. 8 चा वर्ग किती येणार आहे? 64. मी या ठिकाणी 4 लिहिले. 8 चा वर्ग किती आहे? 64. मी 4 लिहिले. 6 म्हणून मी काय घेतला? हातचा म्हणून घेतला. आता काय करायचं पहा, हे पहिला आकडा या ठिकाणी लिहिला. आता ह्या तिघांचा गुणाकार करायचा आहे. तिघ कोण आहे तिथं? 2, 8 आणि 2. ओके, मग 8 दोन्ही 16 आणि 16 दोन्ही 32. 32 मध्ये हे 6 मिळवायचे. 32 मध्ये जर मी 6 मिळवले तर ते 38 होणार आहे. किती होणार आहे? 38. हातच्या आली किती? 3. आता राहिलेली जी संख्या आहे 2, तिचा पुन्हा वर्ग करायचा. तो येणार आहे 4. 4 मध्ये 3 मिळवले 784 हा तुमचा 28 चा वर्ग झालेला आहे. जर या ठिकाणी मला 93 चा स्क्वेअर करायचा असेल 2 अंकी संख्येचा, तर मी काय करणार आहे पहा, पुन्हा एकदा रिपीट करतोय. 3 चा वर्ग करणार मी. 3 चा वर्ग किती येणार आहे? 9. ओके, झालं. आता इथे काय करायचंय तुम्हाला? इथे दिसणाऱ्या तीनही संख्येचा वर्ग करायचा. सॉरी, गुणाकार करायचा. म्हणजे काय होणार आहे पहा, इथे जर पाहिलं तर 2 याला गुणा, 3 दोन्ही किती झाले? 6 आणि 9 7 किती आली? 54. हातचे आले 5. एकच अंक या ठिकाणी घ्यायचा. हातचे किती घेतले तुम्ही? 5 घेतले. आता इथे संख्या कोणती दिसते? 9. 9 चा वर्ग करायचा. 9 चा वर्ग होणार आहे 81. 81 मध्ये जर मी 5 मिळवले तर तो आकडा होणार आहे 86. काय आकडा होणार आहे? 86. म्हणजे 8649 हा तुमच्या 93 चा वर्ग तुम्हाला आलेला पाहायला भेटेल. तर या पद्धतीने तुम्हाला 2 अंकी संख्येचा काय करायचा आहे? वर्ग करायचा आहे. आले लक्षात? तर हा हे काय त्याची शॉर्ट ट्रिक्स आहे. आता 3 अंकी संख्येचा वर्ग कसा करायचा? आता 3 अंकी संख्या म्हणजे समजा आपण ठरवलं का 108 चा मला या ठिकाणी काय करायचंय? वर्ग करायचा. आता 108 चा जर मला वर्ग करायचा असेल, तर पहिल्यांदा काय करायचं पहा, या 3 ज्या तुम्हाला संख्या दिसतात, ह्या तिघांचाही वर्ग करायचा, पण लिहिताना 2 अंकी मध्ये लिहायचंय. पहा कसं? 1 चा वर्ग येतो 1, मी तो लिहिला 1 आणि 0. 0 चा वर्ग 0 0 ते लिहून घेतले. 8 चा वर्ग 64 मी या पद्धतीने लिहून घेतले. पहा, प्रत्येक संख्येचा मी या ठिकाणी काय केला? वर्ग केला. साइड बाय साइड आपण अजून एक संख्या घेऊया, म्हणजे तुमच्या अजून लक्षात येईल. समजा मी या ठिकाणी घेतलं 352. ओके, आता या संख्येचं मला काय करायचं? 3 अंकी संख्येचा काय करायचं? मला वर्ग करायचा आहे. आता मी या ठिकाणी काय करणार आहे? 3 चा वर्ग किती येणार आहे? 9. म्हणजे या ठिकाणी मी 09 लिहून घेतले. 5 चा वर्ग किती येणार आहे? 25. 2 अंकी मी डायरेक्ट लिहिलं. 2 चा वर्ग किती येणार आहे? 4, पण मी तो 04 म्हणून लिहिला. पहा, एक अंकी संख्येचा वर्ग सिंपल मध्ये असतो, जो आपण करू शकतो. आता काय करायचं? ही पहिली संख्या आणि शेवटची संख्या ड्रॉप आउट करायची. पहिली आणि शेवटची ड्रॉप आउट करायची. आता काय करायचं पहा, ह्या शेजारच्या दोघांचा गुणाकार करायचा, त्याला 2 ने गुणायचं. म्हणजे काय होणार आहे? 8 0 0 शून्यानी जर 2 ला गुणलं तर काय उत्तर येणार आहे? 0. म्हणजे हे 0 मी या ठिकाणी लिहून घेतलं. आता परत काय करणार आहे मी पहा, ह्या दोघांचा गुणाकार करणार आहे. 1 0 0 शून्यानी परत मी 2 ला गुणलं. शून्यानी मी परत 2 ला गुणला, तर उत्तर किती येणार आहे? पुन्हा 0 आणि 0. झालं. दॅट्स इट. लिहिताना 2 अंकी म्हणून लिहायचंय. ओके, झालं. आता राहिलेल्या ज्या संख्या आहेत त्या कोणत्या आहेत? ह्या 2. ओके, 8 1 8 आणि 8 2 किती येणार आहे? 16. आता काय करायचं? लिहिताना पुन्हा ही आणि ही संख्या सोडून द्यायची आणि जे उत्तर आले ते या ठिकाणी तुम्हाला राईट करायचं. लक्षात आलं काय केलं? पहा, पहिल्यांदा मी काय केलं? प्रत्येक संख्येचा वर्ग लिहिला, पण तो 2 अंकी पार्टमध्ये लिहिला. आता काय करायचं मला? पहिली संख्या आणि शेवटची संख्या सोडून द्यायची. म्हणजे इथे किती संख्या राहणार आहेत? ह्या 2 आणि ह्या 2चा काय करायचा? ग्रुप करायचा. आलं लक्षात? मग आता काय करायचं? ह्या 2चा गुणाकार करून त्याला 2 ने गुणायचं. 5 2 10, 10 गुणिले 2 20. 10 2 20. आलं लक्षात? त्यानंतर ह्या 2चा गुणाकार करायचा. 5 1 15, 15 2 किती आले? 30. झालं. मग आता परत काय करायचं? यातली पहिली संख्या आणि यातली पहिली संख्या सोडून द्यायची. आता राहिलेल्या ज्या संख्या होत्या त्या ह्या 2 होत्या. 3 2 6, 6 2 किती आले? 12. ही मिडलला लिहायची. या पॅटर्ननी तुम्हाला ह्या संख्या काय करायच्या? लिहून काढायच्या. आता फक्त काय करायची? यांची बेरीज करायची. पहा, इथं काय करायचं? फक्त यांची बेरीज करायची. आता बेरीज करत असताना हा 4 कंटिन्यू होणार आहे, हा 6 कंटिन्यू होणार आहे. ओके, त्यानंतर इथं किती होणार आहे? 6 परत कंटिन्यू, 1 कंटिन्यू,
एक कंटिन्यू झालं उत्तर. म्हणजे हा काय आलेला आहे तुमच्या 108चा काय आलेला आहे वर्ग आलेला आहे. ओके ठीक आहे. आणि इथे जर पाहिलं तर यांची बेरीज जर करायचं ठरलं तर हा 4 कंटिन्यू होणार आहे, या ठिकाणी 0 कंटिन्यू होणार आहे. 5 आणि 4 9 या ठिकाणी आलेले, 2 आणि 1 3 आलेले आहेत, 9 3 12. आलं लक्षात. तर या पॅटर्नने तुम्हाला काय करायचं आहे, तर 352चा हा काय झालेला आहे वर्ग या ठिकाणी झालाय, हा तुमच्या 108चा वर्ग या ठिकाणी झालेला आहे. मग या पॅटर्नने तुम्हाला काय करायचं, 3 अंकी संख्येचा काय करायचं वर्ग करायचा आहे. आलं लक्षात. ठीक आहे. आता सूत्राच्या साईनने काही वर्ग करायचं. सूत्र म्हणजे काय, आता जर तुम्ही पाहिलं तर सूत्र आहे a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके. त्यानंतर आहे a वजा b ब्रॅकेटचा स्क्वेअर. या सूत्राच्या साईनने तुम्ही वर्ग करू शकता. म्हणजे कसं, जर तुम्ही पाहिलं तर याचा विस्तार काय होतो पहा, a वर्ग अधिक 2ab अधिक b चा काय होतो वर्ग होतो. याचा विस्तार जर पाहिलं तर a वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग, ही त्याच्या विस्ताराची सूत्र आहे. म्हणजे समजा जर तुम्हाला 102 चा वर्ग करायचा असेल तर तुम्ही काय करू शकता, 100 अधिक 2 कंसाचा काय करू शकता वर्ग करू शकता. आणि या सूत्राच्या आधारे तुम्ही याचं काय करणार आहे उत्तर काढणार. म्हणजे आता जर पाहिलं तर पहिल्यांदा काय करणार आहे तुम्ही 100चा वर्ग करणार. 100चा वर्ग जर करायचं म्हटलं तर पहा इथं काय लिहिणार आहे, a चा वर्ग अधिक 2. a म्हणजे काय 100 आणि b म्हणजे काय 2. आणि पुन्हा b चा काय करणार आहे वर्ग, म्हणजे तो त्या ठिकाणी काय लिहिणार आहे 2चा वर्ग. आलं लक्षात. म्हणजे इथं 100चा वर्ग जर पाहिलं तर तो 10,000 येणार आहे. ओके. अधिक इथं काय येणार आहे 100 गुणिले 2 200, 200 गुणिले पुन्हा 2 म्हणजे किती येणार आहे 400. आणि इथं किती उत्तर आलं 4. म्हणजे आता ह्या तिघांची फक्त तुम्हाला काय करायची बेरीज करायची. ओके. म्हणजे 4 इथं जर पाहिलं तर बेरीज पहा 10,000, त्यानंतर किती आहेत 400 आणि त्यानंतर किती आहेत 4. ओके. 0 0 0 0 0 बाकी लिहून घेतले. उत्तर आले 4 0. परत किती आले 4, इथे आले 0, इथे आला 1, म्हणजे किती आले 10,404. 10,404. या पद्धतीने तुम्हाला 102चा काय करता येणार आहे वर्ग करता येणार आहे. तसंच वजाबाकी समजा तुम्हाला या ठिकाणी दिले 97चा जर तुम्हाला काय करायचं असेल स्क्वेअर करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता 100 वजा 2 सॉरी 100 वजा 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर या पद्धतीने हा आहे तुमचा a, हा आहे तुमचा b, आणि या पद्धतीने तुम्ही इथं व्हॅल्यू ठेवून तुम्ही काय करू शकता सूत्राच्या साहाय्याने काय करू शकता वर्ग काढू शकता. आले लक्षात. तर या दोन सूत्राच्या साहाय्याने तुम्ही काय करू शकता वर्ग करू शकता. आले लक्षात. ठीक आहे. जाऊया आपण नेक्स्ट. आता पहा 100च्या जवळील संख्येचा वर्ग. आता जर तुम्हाला 100च्या जवळ असणाऱ्या संख्येचा जर वर्ग करायचा असेल तर पहा समजा 100च्या जवळची संख्या एक 7-8 संख्या मागे 7-8 संख्या पुढे. ओके ठीक आहे. आता 100च्या जवळ संख्या जर पाहायचं ठरलं तर पहिल्यांदा आपण घेऊया 96. आता 96चा जर मला वर्ग करायचा असेल 96 जर मला वर्ग करायचा असेल तर तो मी कशा पद्धतीने करणार आहे पहा एकदम सिंपल ट्रिक्स आहे. जर 100च्या जवळ असेल तर 100ला कितीने कमी ही 4 कमी म्हणून 4चा वर्ग लिहा या ठिकाणी 16. लिहिताना 2 अंकी संख्या लिहायची. लिहिताना किती अंकी संख्या लिहायची 16. 2 अंकी संख्या. आता 4चा वर्ग मी या ठिकाणी 16 लिहिलंय. आता हे 96 आहेत ना, या 96 मधून अजून 4 वजा करायचे. 96 मधून 4 गेल्यानंतर ती संख्या राहते 92. झाला. या संख्येचा वर्ग कंप्लीट झाला. समजा तुम्हाला 102चा वर्ग करायचा आहे. कितीचा वर्ग करायचा आहे 102चा. काय करायचं आता 100ला कितीने जास्त येते? पहा इथे काय केलं मी 96तनं 4 वजा केले. आता 100ला कितीने जास्त आहे ती संख्या? 2 ने जास्त आहे. मग 2 ने जास्त आहे ना 2चा वर्ग मी काय लिहिला 4. पण लिहिताना मला ती 2 अंकी संख्या लिहायची. इथे 4 ने कमी होते म्हणजे 16 आले. 16 ही 2 अंकी होती त्यामुळे मला डायरेक्ट 16 लिहिता आले. पण इथे जर पाहिलं तर 2 ने जास्त आहे. ती 4च अंकी म्हणून मला सॉरी 1 अंकी आहे. 4 हा अंक. तर 2 अंकी मी या ठिकाणी लिहिली. आता काय करायचंय जसं इथे कमी केले हे 100ला कमी होते म्हणून कमी केले. आता हे 100ला जास्त आहे म्हणून आपण याच्यात ऍड करणार आहे. म्हणजे 102 मध्ये मी 102 पुन्हा मिळवणार आहे. ते होणार आहे 104. आताच जर आपण पाहिलं तर बॅक पेजवर आपण 102 चे वर्ग काढलेला आहे. 102चा वर्ग पहा 10 404 आणि आपण या ठिकाणी जर पाहिलं तर उत्तर किती आलंय 10 404. म्हणजे या पद्धतीने तुम्ही काय करू शकता 100च्या जवळच्या असणाऱ्या संख्येचा काय करू शकता वर्ग करू शकता. त्यानंतर जर पाहिलं तर इथं 1000च्या जवळच्या संख्येचा वर्ग तुम्हाला करायचा. आता 1000च्या जवळच्या जरी संख्या असल्या तरी सेम पॅटर्ननी तुम्हाला हा प्रश्न काय करायचा सॉल्व्ह करायचा आहे. आता आपण पाहिलं होतं का 100 1000च्या जवळ म्हणजे समजा मी आता या ठिकाणी 996. आता आपण पाहिलं का जी संख्या आहे 4 ने कमी होती. मग आता आपण त्याच पॅटर्ननी समजा आपण सॉल्व्ह करायचं म्हटलं. आता ही संख्या सुद्धा 1000ला कितीने कमी 4 ने कमी. जर ती 1000ला 4 ने कमी तर मी 4चा वर्ग काय लिहिणार आहे 16. पण लिहिताना आता मला 2 आहे 3 अंकी संख्या लिहायची. लिहिताना मला किती अंकी संख्या लिहायची 3 कारण ती 3 अंकी संख्या आहे. आलं लक्षात. म्हणजे लिहिताना 3 अंकी संख्या लिहायची. मी या ठिकाणी किती लिहिले 16 बरोबर आहे. आणि 16 त्यानंतर मी या ठिकाणी किती लिहिले एक शून्य एक्स्ट्रा घेतला. आता काय करायचे 996ला ह्या 1000ला किती कमी 4 नाही ना मग अजून कमी 4 करायचे म्हणजे 900 किती होणार इथं 92. हा झाला तुमच्या संख्येचा वर्ग. तुम्ही करून पहा तुम्हाला हे उत्तर आलेलं भेटेल. समजा आता आपण जसं पाहिलं होतं 1002 या संख्येचा जर मला वर्ग करायचा असेल तर 2चा वर्ग मी किती लिहिणार आहे 4 पण संख्या मी 3 अंकी लिहायची. आलं लक्षात. आणि 1002 याच्यामध्ये अजून मी 2 मिळवणार आहे म्हणजे 1000 किती होणार आहे 4. हा झाला तुमच्या संख्येचा वर्ग. तर या पद्धतीने 1000 आणि 100च्या जवळच्या संख्येचा काय करायचा वर्ग. जेव्हा ती संख्या 100 1000च्या मागे तेवढाच अंक काय करायचा मायनस करायचा आणि पुढे असेल तर तेवढाच अंक काय करायचा त्याच्यामध्ये मिळवायचा. तर या पद्धतीने तुम्हाला 1000 आणि 100च्या जवळचे वर्ग काय करायचे. आता काही सूत्र आहे जी सूत्र आपण मगाशी पाहिली होती सिंपल मध्ये काय a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू काय होतं a वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग. त्यानंतर a वजा b कंसाचा वर्ग a वर्ग अधिक 2ab अधिक सॉरी इथं वजाचं चिन्ह आहे
पहा इथे काय वजा 2ab अधिक बीचा वर्ग. आता या ठिकाणी अजून एक सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ते आहे ए वर्ग वजा बी वर्ग. जर ए वर्ग वजा बी वर्ग असं जर कुठे तुम्हाला दिसलं तर सिंपल मध्ये काय करायचंय, ए प्लस बी ए मायनस बी या सूत्राच्या आधारे तुम्हाला ते गणित सोडवायचं आहे. आता त्याहून नंतर पुढे जर पाहिजे ठरलं तर पहा ए अधिक बी कंसाचा वर्ग असं जर तुम्हाला दिसलं तर याचा अजून एक पॅटर्न म्हणजे ह्या दोघांमध्ये काय रिलेशन आहे असं जर तुम्हाला विचारलं कोणी तर पहा ए वजा बी कंसाचा वर्ग. आता इथं जर वजा असेल तर 4ab या ठिकाणी लिहा. जर तुम्ही याचा विस्तार करून पाहिलं तर तो ए अधिक बी याचाच विस्तार येतो, लक्षात ठेवा. आता ए अधिक बी कंसाचा वर्ग, ए अधिक बी कंसाचा वर्गाचा विस्तार काय, ए वर्ग 2ab बीचा वर्ग. म्हणजे इकडे सुद्धा जर तुम्हाला तेच मिळवायचं असेल तर इथं पहा ए वर्ग, इकडे पण पहा इथे जर पाहिलं तर ए वर्ग बी वर्ग आहे, इथे पण ए वर्ग बी वर्ग आहे. ओके, म्हणजे फक्त प्रॉब्लेम कोणाचा आहे का इथे +2ab इथं -2ab, याचा अर्थ इथे +2ab पाहिजे, इथं तर -2ab आलंय. इथं जर -2ab आलंय तर +2ab +4ab याला काय करतात, कन्वर्ट करतात. आता हे जर सूत्र मी या पद्धतीने लिहिलं ए मायनस बी ब्रॅकेटचा वर्ग, हे जर मी या ठिकाणी लिहिलं तर मला इथं काय करायचंय, ए प्लस बी कंसाचा वर्ग. पहा इथे काय प्लस असताना इथं मायनस आहे, इथं मायनस असताना इथं प्लस आहे. आता इथं मायनस आहे तर इथं काय लिहा प्लस आहे, तर इथं प्लस असताना इथं काय येणार आहे मायनस आहे. तुम्ही वाटल्यास त्याचा विस्तार करून पहा आणि मायनस त्याच्यातून 4ab वजा करा, तुम्हाला उत्तर लक्षात येईल का इकडे जे मिळते तेच तुम्हाला तिकडे मिळणार. आले लक्षात. तर या सूत्रांचा वापर करून आपल्याला ही गणितं काय करायची सोडवायची आहेत हे लक्षात ठेवा. आले लक्षात. तर ही सूत्र आहेत. आता फक्त आपला एकच पॉईंट राहिला, तर शेवटची संख्या जर 5 असेल तर वर्ग कसा करायचा, जनरली हे तुम्हाला माहिती आहे. ओके, तर हा प्रश्न जेव्हा येईल तेव्हा मी तुम्हाला तो पॉईंट काय करून देईल, क्लिअर करून देईल तर शेवटी 5 असताना वर्ग कशा पद्धतीने करायचा असतो. आता एक सर्वात महत्त्वाची जी संख्या राहिलेली आहे ती आहे पूर्ण वर्ग संख्या. पहा ती संख्या कोणती आहे, पूर्ण वर्ग संख्या. ओके, तो आपण पॉईंट या ठिकाणी कव्हर करणार आहे, वर्ग करणे. आता जर तुम्ही पाहिलं तर पहा पूर्ण वर्ग संख्या कशाला म्हणायचं, ज्या संख्या कोणाचा तरी वर्ग आहे, ज्या संख्या कोणाचा तरी वर्ग आहे त्यांनाच आपण पूर्ण वर्ग संख्या म्हणतो. म्हणजे जर आपण पाहायचं ठरलं तर 1 2 चा वर्ग, 3 चा वर्ग, 4 चा वर्ग, 5 चा वर्ग, 6 चा वर्ग, 7 चा वर्ग, 8 चा वर्ग, 9 चा वर्ग आणि 10 चा वर्ग, समजा आपण ह्या संख्या घेतल्या. आता जनरली हे तुम्हाला माहिती आहे, एकदम सिंपल आहे म्हणून मी या ठिकाणी ह्या संख्या घेतल्या. 1 4 9, त्यानंतर पाहिलं तर इथं 16, त्यानंतर 25, त्यानंतर 36, त्यानंतर जर तुम्ही इथं पाहिलं तर 49 आहे, त्यानंतर 64, त्यानंतर 81 आणि त्यानंतर 100. तुम्ही जर 11चा वर्ग करायला गेले तर तो 121 येणार आहे, म्हणजे शेवटी परत 1 येणार आहे. मग जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी मी अंक लिहितोय 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9, हे काय आहेत आणि 0 आपण, हे सर्व काय आहेत अंक आहेत. किती अंक आहेत तुमच्या समोर, 10 अंक आहेत. आता गंमत पहा, ह्या सर्व संख्या कोणत्या आहेत, पूर्ण वर्ग संख्या. पूर्ण वर्ग संख्या ज्या कोणाचा तरी वर्ग असतात आपण त्याला चौरस संख्याही म्हणतो, त्याला आपण चौरस संख्याही म्हणतो. आता जर तुम्ही पाहिलं तर शेवटी कोण आलाय, 1 आलाय, शेवटी कोण आलाय, 4 आलाय. ओके, 1 पण आहे 4 पण आहे, शेवटी कोण आलाय, 9 आलाय. शेवटी जर इथं पाहिलं तर 6 आलाय, शेवटी पाहिलं तर 5 आलाय, शेवटी परत 6 आला, परत 9 आला, परत 4 आला आणि परत 1 आला आणि शेवटी कोण आला, 0 आला. म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं तर तुम्हाला इथं दिसेल 2 आणि 3 आणि 7 आणि 8 हे कधीच पूर्ण वर्ग संख्येमध्ये येत नाहीत. अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे हा, जो तुम्हाला म्हणजे राईट करून ठेवायचा व्हेरी आयएमपी पॉईंट आहे. हा बऱ्याच वेळा तुम्हाला लागणार आहे. काय का पूर्ण वर्ग संख्या जेव्हा तुम्हाला विचारलं जाईल तेव्हा जर एकक स्थानी त्या अंकांच्या एकक स्थानी 2 3 आणि 7 8 जर ही संख्या दिसल्या तर त्या पूर्ण वर्ग संख्या कधीच असू शकत नाही. तुम्ही 1000 पर्यंत जरी वर्ग करत गेले तरी तुम्हाला शेवटी 1 4 5 6 9 आणि 0 हेच संख्या आलेल्या दिसतील. तुम्हाला 2 3 आणि 7 8 ह्या कधीही एकक स्थानी तुम्हाला दिसणार नाही. आले लक्षात. तर हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे जो आपल्याला या टॉपिक मध्ये लागणार आहे. नव्हे तर वर्ग करणे या कन्सेप्ट मध्ये पूर्ण वर्ग करणे किंवा पूर्ण वर्ग संख्या यामध्ये तो अतिशय महत्त्वाचा आहे. तर या पॅटर्ननी आपल्या सर्व कन्सेप्ट या ठिकाणी संपलेले आहेत. फक्त एकच कन्सेप्ट आपली बाकी राहिलेली आहे आणि ती आहे की शेवटी 5 असताना वर्ग कसा करायचा. ओके, तो मात्र आपण प्रश्नाच्या वेळेसच घेणार आहोत. आता आपण सोडवायला सुरुवात करतोय. आता पहिलाच प्रश्न जर पाहिला, आता आपण प्रश्नाला सुरुवात केली. ओके, कन्सेप्ट आपल्या संपलेले आहेत. आता इथं 63 मला या ठिकाणी दिसतोय. आता जर 63 आहे शेवटी 3 आहे म्हणजे 9 येणार आहे, पण जर सर्व संख्येच्या शेवटी जर तुम्ही पाहिलं तर 9च मला दिसतोय. म्हणजे मला ह्या संख्येचा काय करावं लागणार आहे, पूर्ण वर्ग करावा लागणार. आता ही जर संख्या पाहिली तर ही 2 अंकी संख्या तुम्हाला दिसते. म्हणजे आपल्याला 2 अंकी संख्येचा वर्ग करता आला पाहिजे. मग 2 अंकी संख्येचा वर्ग कसा करायचा ही कन्सेप्ट आपण पाहिली, तरी पण मी या ठिकाणी तुम्हाला करून दाखवतो. शेवटी जी संख्या आहे ती आहे 3, 3चा वर्ग येतो 9. ओके, त्यानंतर काय करायचं, मला ह्या तिघांचाही गुणाकार करायचा आहे. सायत्रिक 18, 18 दोन्ही 36, 36 मी या ठिकाणी लिहिले, म्हणजे 6 या ठिकाणी लिहिले, 3 मी हातचा घेतला. आता इथे जी संख्या राहिली ती 6, 6चा पुन्हा वर्ग मी केला 36, 36 आणि 3 39. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला 63चा वर्ग काय झालेला आहे, मिळालेला आहे. म्हणजे सुरुवातीला काय करा, या संख्येचा वर्ग लिहा. ओके, त्यानंतर काय करा, या संख्येचा पहा, त्यानंतर काय करा, ह्या तिघांचाही गुणाकार करा. 3 दुणे 6, 3 दुणे 6 आणि 6 6 किती आले 36, 5 आले 3. परत या संख्येचा वर्ग करा, तो होणार आहे 36, 36 मध्ये हे 3 मिळवले किती होणार आहे 39. या पॅटर्न
लक्षात ठेवा पॅटर्न. ओके, म्हणजे काय 39 69 म्हणजे पर्याय क्रमांक किती 2. या पॅटर्नने मला या प्रश्नाचं उत्तर काय झालेलं मिळालेलं आहे. त्यानंतर जर पाहिलं तुम्ही तर 1 1चा कितवा घातांक दिलाय 15 हा घातांक दिलाय. ऍक्च्युली हा वर्ग या कन्सेप्ट येत नाही पण तुम्हाला माहिती असावं. तर वर्ग 1चा कितवाही घातांक करा, कितवाही 1 कोटी 1 इन्फिनिटी काही ठेवा, 1चा कोणताही घातांक हे त्याचं उत्तर 1च आणतं म्हणजे पर्याय क्रमांक काय आपला 1. लक्षात 1चा कितवाही घातांक करा. ओके, त्याचं उत्तर नेहमी काय राहणार 1 राहणार. आता या ठिकाणी जर पाहिलं तर 35 आहे. ओके, शेवटी किती आहे 5 आहे. जर शेवटी 5 असेल तर सिंपल मध्ये शेवटी जर 5 असेल तर 25 लिहून घ्या. त्याच्या वर्गामध्ये 25 हा अंक येतोच येतो. आणि हा जो 3 आहे ह्या 3च्या पुढची संख्या आहे 4. म्हणजे ह्या 3ला काय करा 4 ने गुणा 3 चोक 12 झालं, त्या संख्येचा काय झाला वर्ग झाला. म्हणजे शेवटी 5 असताना वर्ग कसा करायचा तर तो या पॅटर्ननी करायचा आहे. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर 12 25 म्हणजे पर्याय क्रमांक कोणता आहे माझा 4. तर या पद्धतीने तुम्हाला शेवटी 5 असताना काय करायचं आहे वर्ग करायचा आहे. त्याच्या पुढचं जर पाहिलं तर 85 म्हणजे जर तुम्हाला सिंपल मध्ये आता सांगितलं का 5चा वर्ग 25 हा लिहूनच घ्या. 8च्या नंतर येणारी संख्या आहे 9 9 8 72 ही संख्या फक्त तिच्या समोर चिटवा झालं त्या संख्येचा वर्ग म्हणजे 72 25 पर्याय क्रमांक काय या ठिकाणी 2. तर या पद्धतीने तुम्हाला शेवटी 5 असताना संख्येचा काय करायचा आहे वर्ग करायचा आहे. आले लक्षात. ठीक आहे, आता पहा या ठिकाणी महत्त्वाची कन्सेप्ट या ठिकाणी तुम्हाला विचारली तर पुढीलपैकी कोणती संख्या ही पूर्ण वर्ग संख्या आहे. पूर्ण वर्ग संख्येमध्ये पहा आपण मगाशी पाहिलं होतं का 2 3 7 आणि 8 या संख्या कधीही एकक स्थानी येत नाही. आता जर इथं पाहिलं तर शेवटचे सर्व अंक कोणते आहेत 5 5 आणि 5 ती संख्या येते. पण आता 5 ची पण गंमत अशी आहे का जेव्हा 5 येतो त्याच्यासोबत 2 हा असतोच असतो. 25च 5 सोबत 2च असणार, दुसरी कोणतीही संख्या नसणार. म्हणजे आता 5 शून्य इथं म्हणजे ही संख्या गेलेली आहे. 5 4 इथं ही संख्या गेली. आता इथे जर पाहिलं तर 25 आणि इथं पण पाहिलं तर 25. आता या दोन पैकी कोणतं उत्तर आहे? आता जर पाहिलं गेलं तर ही जी संख्या असते ही सलग येणाऱ्या दोघांचा गुणाकार असते. आताच आपण पाहिलं का 85 कोणाचा पहा 85चा गुणाकार वर्ग करत असताना आपण काय लिहिले 25 लिहिले आणि ह्या 8च्या पुढची संख्या 9 9 9 8 आपण काय लिहिले होते 72. म्हणजे सलग येणाऱ्या दोघांचा गुणाकार ही पुढची संख्या असते. आता जर इथं पाहिलं तर 40 सलग येणाऱ्या दोन संख्येचा हा गुणाकार कधीही येऊ शकत नाही. पण 42 मात्र सलग येणाऱ्या दोन संख्येचा गुणाकार आहे का 6 7 42. ओके 7 सकून किती आले 42 म्हणजे हा जो वर्ग आहे हा 65 चा वर्ग आहे. का कारण 5 चा वर्ग या ठिकाणी काय लिहिला आपण 25 लिहिला. 6 नंतर येणारी संख्या कोणती आहे 7 7 सकून किती आले 42 म्हणजे ही काय झाली पूर्ण वर्ग संख्या आहे. लक्षात आलं. तर या पद्धतीने तुम्हाला पूर्ण वर्ग संख्या काय आहे कोणती आहे ही ओळखायची आहे. आता त्यानंतर जर पाहिलं तर 152 ची वर्गसंख्या कोणती? आता 152 म्हणजे 3 अंकी संख्या. आता 3 अंकी संख्येचा वर्ग कसं करायचा हे आपण पाहिलं. तरी पण आपण या ठिकाणी पुन्हा एकदा त्याची रिव्हिजन करू. 1 चा वर्ग काय 1 पण मी लिहिताना 2 अंकी लिहिणार आहे. बरोबर. 5 चा वर्ग 25 आहे ही 2 अंकी आहे. 2 चा वर्ग 4 आहे पण ही 1 अंकी असल्यामुळे मी त्याला 2 अंकीमध्ये कन्व्हर्ट करणार. आता मला काय करायचंय या पहिल्या आणि शेवटच्या दोन संख्येला फक्त मला सोडून द्यायचं. याचा आपण काय करतोय वर्ग करतोय. पहिली आणि शेवटची संख्या सोडल्यानंतर मध्ये जे दोन संख्या राहतात त्यांचा ग्रुप बनवायचा. आता इथे काय करायचं मला पहिल्यांदा 5 2 10 आणि या 10 ला 2 ने गुणलं. किती आले उत्तर 20 आलं. त्यानंतर 5 1 5 5 2 10 मी या ठिकाणी 10 लिहिले. आता परत मला काय करायचं पहिली संख्या आणि शेवटची संख्या सोडून द्यायची. त्या मिडलचा एक ग्रुप बनवायचा आहे. आता राहिलेली संख्या कोणती? एक पहिली आणि शेवटची. 1 गुणिले 2 2. 2 नी जर मी 4 ला गुणलं सॉरी 2 ला गुणलं तर उत्तर किती येणार 4 पण लिहिताना मला 2 अंकी लिहायचं. आले लक्षात ते या पॅटर्नने मी लिहिलं. आता मला फक्त यांची काय करायची बेरीज करायची. हा 4 तसाच कंटिन्यू होणार आहे. 0 तसाच कंटिन्यू झाला. जर इथं पाहिलं 5 अन् 6 4 अन् 2 6 6 आणि 5 11 हा चला 1 म्हणजे इथे आले 3. ओके आणि इथं किती आले 2. ओके म्हणजे 23 104. ओके 23104 पर्याय क्रमांक 1 या पॅटर्ननी मला उत्तर मिळालेलं आहे. तर 3 अंकी संख्येचा वर्ग कसा करायचा ही कन्सेप्ट आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. त्यानंतर आलो आपण नेक्स्ट पॉईंट. आता जर पाहिलं तर पॉईंट मध्ये संख्या आहे. आता पॉईंट मध्ये 700 किती आहे सॉरी 27 आहे. 27 चा वर्ग 729 आहे हे फायनल आहे. आता पण प्रॉब्लेम काय आहे का पॉईंट नंतर 27 आहे. आता पॉईंट नंतर 27 म्हणजे पॉईंट नंतर किती संख्या आहे 2 संख्या आहेत. जर पॉईंट नंतर 2 आहेत आपण त्याचा वर्ग करतोय. आता पॉईंट नंतर 4 संख्या झाल्या पाहिजे. पॉईंट नंतर किती संख्या आल्या पाहिजे 4. जर पॉईंट नंतर एक संख्या असेल तर वर्ग करताना पॉईंट नंतर किती पाहिजे 2. जर पॉईंट नंतर 3 संख्या असतील आणि तुम्ही त्याचा वर्ग करत असाल तर पॉईंट नंतर आता किती संख्या आल्या पाहिजे 6. तिच्या दुप्पट आल्या पाहिजेत. आता पॉईंट नंतर जर मला ऑलरेडी मी 729 लिहिले मला इथं काय लिहायचं आहे 0 आणि पॉईंट हे झालं माझं उत्तर. लक्षात आलं. तर या पॅटर्ननी मला सोडवायचं म्हणजे पॉईंट नंतर 4 आले पाहिजेत. 729 ऑलरेडी मी लिहून घेतले. मला अजून एकाची गरज आहे म्हणून मी पुढे 0 जोडला आणि मग मी पॉईंट ठेवला. म्हणजे हा पर्याय या ठिकाणी आहे 4. म्हणजे हे काय झालं त्याचं आन्सर झालं. तर या पद्धतीने तुम्हाला पॉईंटच्या संख्येचा काय करायचा आहे वर्ग करायचा आहे. त्यानंतर पुन्हा आलो आपण का पुढीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग आहे. संपूर्ण वर्ग पूर्ण वर्ग म्हणजे काय येतं पहा त्या संख्येमध्ये 2 3 7 आणि 8 हे अंक कधीही येत नाही एकक स्थानी. आता इथं पाहिलं 3 आहे इथं पाहिलं 2 आहे इथं पाहिलं म्हणजे या ठिकाणी पूर्ण वर्ग संख्या ही झाली कारण 9 एकक स्थानी येऊ शकतो. हे 3 अंक एकक स्थानी येऊ शकत नाही. ओके आणि ते जर आले तर ऑब्व्हियसली ह्या पूर्ण वर्ग संख्या काय आहेत नाहीये. आलं. तर या पद्धतीने तुम्हाला पूर्ण वर्ग संख्या काय पाहिजे माहित पाहिजे. आले. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा काय सांगितलं या ठिकाणी पुढीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती. पुन्हा एकदा काय येणार आहे 7 शेवटी येत नाही. त्यानंतर पहा पहिली कन्सेप्ट 2 3 7 आणि 8 हे अंक येत नाही.
दुसरी गोष्ट, 5 जर आला तर 5 सोबत 25 येतोच. इथं जर पाहिलं तर हे येत नाही, ही संख्या कट झाली. त्यानंतर जर इथं पाहिलं तर 0. तिसरी कन्सेप्ट या ठिकाणी नवीन आता त्यामध्ये ऍड होणार आहे. जर 0 येत असेल तर 0 हे 1 0 असेल, नाही तर 2 असतील, नाही तर 4 असतील. पहा 0 नेहमी 1 नाही तर 2 नाही तर 4. 0 कधी हे विषम संख्येमध्ये नसतं. का? कारण तुम्ही 10चा वर्ग केला तर पहा 10चा वर्ग किती येणार आहे? 100. म्हणजे 0 किती आले? 2. लक्षात आलं? म्हणजे एकतर 0 पहा, एकतर 1 0 तर येतच नाही शक्यतो, कारण पहिली संख्या 10 आहे. 10चा वर्ग 100 येतो. म्हणजे शून्याची संख्या जी आहे ती नेहमी कुठून चालू होते? 2 पासून. म्हणजे 2 त्यानंतर आहे 4 त्यानंतर येणार 0 6. विषम संख्येमध्ये 0 कधीही येत नाही. हा तिसरा पॉइंट. म्हणजे 0 0 ची संख्या संख्या ही काय पाहिजे? सम पाहिजे. काय पाहिजे? ही सम. हा एक महत्त्वाचा पॉइंट या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर या ठिकाणी 3 शून्य आहेत, म्हणजे ही सम पूर्ण वर्ग संख्या होऊ शकत नाही. म्हणजे पर्याय एकच राहिला आणि हे काय झालं त्याचं फायनल आन्सर या ठिकाणी झालेलं आहे. आले लक्षात? म्हणजे पूर्ण वर्ग संख्या किती छोटीशी कन्सेप्ट आहे, पण मात्र बऱ्याच वेळा तुमचं काय होऊ शकतं? कन्फ्युजन होऊ शकतं. ओके, ठीक आहे. आता इथे आपल्याला काय विचारले, पुढीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग असू शकेल? आता इथे स्टार दिले, आपल्याला स्टारचं देणं घेणंच नाहीये. आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे एकक स्थानचा अंक कोणता आहे? 2 आला ऑब्व्हियसली नाही, 8 आला नाही, 3 आला नाही, 6 येऊ शकतो. म्हणजे ही काय होणार आहे? तुमची पूर्ण वर्ग संख्या होऊ शकते. म्हणजे बऱ्याच वेळा फोकस काय होतो? ते स्टारच्या जागी कोणता अंक असेल. आपल्याला स्टारचं देणं घेणंच नाहीये. तर सर्वात महत्त्वाचं पाहिजे का एकक स्थानी कोण आहे? आले लक्षात? त्यानंतर आहे अतिशय सिंपल क्वेश्चन का 9चा वर्ग जर 81 तर कोणाचा वर्ग 441 आहे, तर 20चा वर्ग 400 म्हणजे इथं कोणती संख्या येणार आहे? 21. म्हणजे पर्याय क्रमांक कोणता आहे? 3. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर 1 ते 30 पर्यंतचे वर्ग पाठ असणं किती गरजेचं आहे हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल. ओके, आता त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणत्या संख्येचा वर्ग हा 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या येईल? 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर पहा इथं 30चा वर्ग 900 म्हणजे ही 3 अंकी संख्या आहे. 29चा करायची गरजच नाही पडली. 31चा जर पाहिलं तर 961. ओके. 32चा पाहिलं तर तो त्याच्यापेक्षा जास्त जाणार आहे. म्हणजे 31चा वर्ग हे काय झालं त्याचं फायनल आन्सर. म्हणजे कोणत्या संख्येचा वर्ग 3 अंकी मोठ्यात मोठी असणार आहे, ते 961 ही शेवटची संख्या आहे. आलं लक्षात? इथं 32चा वर्ग तुम्ही करू शकता 2 अंकी संख्येचा वापर करून, 29चा वर्ग करू शकता 2 अंकी संख्येचा वापर करून. तर या पद्धतीने तुम्हाला हे उत्तर काढायचे. जर तुम्हाला हे वर्ग पाठ असेल तर मात्र मला जास्त काही सांगायची एक्सप्लेन करायची गरज पडणार नाही आणि तुम्हालाही एका 2 सेकंदात तुम्हाला काय मिळणार आहे? उत्तर मिळणार आहे. आता त्याच्या पुढे जर पाहिलं तर काय x वर्ग 30चा वर्ग आणि 975 दिले तर x ची किंमत काढा. अतिशय सिंपल क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला दिलाय. पहा इथं काय दिलं x वर्ग 30चा वर्ग किती येणार आहे? 900 आणि बरोबर किती दिले इथं 925. आता हे जे 900 ती तिकडे जाऊन काय होणार आहे? वजा. म्हणून या ठिकाणी राहिला x वर्ग. तिकडे काय होणार आहे? 925 आणि हे 900 तिकडे जाऊन काय झाले? वजा झाले. म्हणजे x वर्ग बरोबर बाजूला लिहितोय मी पहा x वर्ग बरोबर उत्तर किती राहणार आहे? 25. म्हणजे x जेव्हा मी वर्गमूळ घेतो त्या ठिकाणी उत्तर किती येणार आहे? 5. म्हणजे पर्याय क्रमांक कोणता आहे माझा? 1. आले लक्षात? तर या पॅटर्ननी तुम्हाला हा केलंय पहा या ठिकाणी a वजा b ब्रॅकेटचा स्क्वेअर याचं एक्सपेन्शन तुम्हाला माहित पाहिजे. a वर्ग वजा 2ab प्लस b चा वर्ग या सूत्रानुसार a वर्ग b वर्ग वजाला कधी इथं पर्याय क्रमांक कोणता आहे? 2. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर म्हणजे सूत्र तुमचं काय पाहिजे? पाठ पाहिजे. आलो आपण या ठिकाणी. आता इथे पाहिलं तर 64चा वर्ग आणि 36चा वर्ग दोन सेपरेट करा आणि मग त्यांची वजाबाकी करा. या पॅटर्ननी तुम्ही जाऊ शकता. अदरवाईज दुसरा एक पॅटर्न आहे a वर्ग वजा b वर्ग. आता एक सूत्र आहे काय a वर्ग वजा b वर्ग याचा विस्तार काय होतो? a वर्ग पहा a वर्ग सॉरी a अधिक b a वजा b काय होतं नेहमी a अधिक b आणि a वजा b. म्हणजे इथं जर मी पाहिलं तर 64 अधिक 36 मी करेल आणि इथं काय करेल ना मी 64 वजा काय करेल मी 36 करेल. इथं पाहिलं तर उत्तर किती येणार आहे? 100 गुणिले इथं जर पाहिलं तर 7 न 14 14 6 गेले 8 राहिले. ओके, आणि इथं किती राहिले? 5 5 3 गेल्यावर 2 म्हणजे 28. म्हणजे टोटल जे उत्तर आलं ते किती आलं? 28 ने जर 100 ला गुणलं तर 28 वर फक्त 2 शून्य येणार आहेत. तर या पॅटर्ननी मी काय करू शकतो? त्याचं उत्तर काढू शकतो या सूत्राचा वापर करून. ओके, तर सूत्राच्या साहाय्याने उत्तर काय होणार आहे? सोपं होणार. आता इथे जर पाहिलं तर क्वेश्चन नंबर 17 काय सांगितलं? इथे एक नंबर आहे आणि इथे एक नंबर आहे आणि इथे आणि इथे पहा ह्या दोघांमध्ये प्लस आहे ह्या दोघांमध्ये मायनस आहे. पण प्रश्न असा आहे का हा कोण आहे तुमचा a आणि हा कोण आहे तुमचा b. आताच आपण ज्या सूत्राच्या साहाय्याने वापर केला का a वर्ग वजा b वर्ग तर काय होतं? a अधिक b a वजा b. आता a अधिक b आणि a वजा b पहा म्हणजे या ठिकाणी काय होईल? हा तुमचा कोण आहे a. a मध्ये हा मी काय करणार आहे? मिळवणार आहे. ओके, a अधिक b. ओके, आता a म्हणजे कोण आहे पहा a म्हणजे आहे 0.137 प्लस 0.098 हा आहे माझा a. यामध्ये मी कोण मिळवला? यामध्ये मी मिळवला पहा b. b कोण आहे माझा? प्लस 0.137 मायनस मायनस काय 0.098. एवढं सॉल्व्ह करायची किंवा हे आकडे लिहायची सुद्धा गरज नाही जर तुम्ही सूत्राच्या साहाय्याने पाहायचं ठरवलं तर. ओके, फक्त मी तुम्हाला जे सांगितलं का हा तुमचा काय होणार आहे? a. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर हा नंबर आणि हा नंबर एकमेकाला काय होणार आहे? कॅन्सल होणार आहे. म्हणजे हे दोन नंबर तिथं काय राहणार आहे? शिल्लक राहणार आहे. म्हणजे जर आपण याला सूत्रात जर आपण याला फॉर्म्युल्यामध्ये बसवायचं म्हटलं पहा म्हणजे एवढंही तुम्हाला करायची गरज पडणार नाही जर आपण याला सिस्टमॅटिकली अरेंज केलं तर. आता पहा याला आपण a म्हणू याला आपण b म्हणू. ओके, ठीक आहे. आता a म्हणजे कोण आहे आणि b म्हणजे कोण आहे तुमचा a आणि b. इथे काय a प्लस b
ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस इथं जर पाहिलं तर ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि खाली जर पाहिलं तर ए बी असं दिलेलं आहे. या फॉर्मॅटमध्ये तुमचं एक्झाम्पल आहे. आता जर नीट सिस्टमॅटिकली जर पाहिलं गेलं तर हा ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, हा ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. याचा अर्थ काय होणार आहे, हा कोण झाला तुमचा टोटल ए आणि हा कोण झाला तुमचा टोटल बी. किंवा तुम्ही अशाही पद्धतीने जाऊ शकता, ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर सेपरेट एक्सपेन्शन करू शकता. आता जर मी याचं सेपरेट एक्सपेन्शन जरी केलं तरी तुमच्या लक्षात येईल का काय राहतं खाली. ओके, काय होणार इथं ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर मायनस सेकंडला ब्रॅकेट पडेल. आता काय होणार इथं ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस सॉरी बी स्क्वेअर, याला मायनस का, कारण मिडलला कोणतं मायनस साईन, खाली कोण आहे ए. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर काय होणार आहे ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, हे मायनस साईन जेव्हा आतमध्ये जाईल तेव्हा ए स्क्वेअरला मायनस साईन लागणार, कारण इथं प्लस आहे. इथं मायनसचं काय झालं प्लस 2ab आणि इथं प्लसचं परत झालं मायनस आणि खाली काय आलं ए सॉरी खाली कोण आहे ए. आता जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर पहा ए स्क्वेअरला ए स्क्वेअर कॅन्सल झाला, कारण इथं प्लस 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 इथं मायनस आहे, बीसला बी झाला म्हणजे इथं कोण राहिलं 2ab आणि इथं कोण राहिला 2ab, म्हणजे टोटल जे आन्सर आलं ते आलं 4ab आणि खाली काय असणार आहे 4ab, एबीला एबी कट होणार आहे म्हणजे उत्तर काय राहणार आहे 4. म्हणजे अशा पॅटर्नमध्ये जर तुम्हाला कुठं प्रश्न मिळाला तर त्याचं उत्तर 4 आहे, का ज्याच्यामध्ये एबी सहभागीच होत नाही. ओके, अजूनही एक पॅटर्न आहे पण मला वाटतं याच्या या पद्धतीने तुम्हाला समजलेलं असावं. म्हणजे असा पॅटर्न जर तुम्हाला कुठं दिसला तर उत्तर तुम्हाला डायरेक्ट 4 लिहायचं आहे, डायरेक्ट 4 लिहायचं. ह्या गणिताकडे जर फक्त इथं ठरवून घ्या का ह्या पॅटर्नमध्ये आले का ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन ए इंटू बी, या पॅटर्नमध्ये जर तुम्हाला प्रश्न दिसला त्याचं उत्तर 4 असतं. पॅटर्न कसा आहे पहा, या ठिकाणी मी कुठेही आकड्यांचा वापर केलेला नाही. ओके, म्हणजे शॉर्ट ट्रिक्समध्ये तुम्ही याचं उत्तर काढू शकता. आता जर पाहिलं तर एक्स मायनस वाय याचं उत्तर 3 दिलंय, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर याची व्हॅल्यू 29 आहे, तर एक्स इंटू वायची व्हॅल्यू काढा. आता मला एक्स मायनस वाय याची व्हॅल्यू 3 आहे, मग मी त्याचा स्क्वेअर करतो. एक्स मायनस वाय याचा मी काय केला स्क्वेअर केला, का कारण मला एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरची पण व्हॅल्यू दिली. आता याचा जर स्क्वेअर करून पाहिलं मी तर तो काय होणार आहे एक्स स्क्वेअर मायनस 2xy प्लस एक्स स्क्वेअर सॉरी मायनस वाय स्क्वेअर. ओके ठीक आहे. आता जर इथं पाहिलं तर याची व्हॅल्यू किती आहे 3. ओके, म्हणजे या ठिकाणी मी काय केलं 3चा काय केला स्क्वेअर केला इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, ह्या दोघांची ऍडिशन किती आहे 29. ओके, आणि मायनस मी काय लिहिले 2xy सिंपल वन. आता 3चा वर्ग किती आहे 9. आता इथे किती आहे 29 आणि इकडे किती मायनस 2xy. आता हे जे मायनस 2xy याला मी इकडे घेऊन 9ला जर मी तिकडे पाठवलं तर हे जे मायनस आहे हे इकडे येऊन प्लस होणार आणि 9 तिकडे जाऊन मायनस होणार, म्हणजे इथे काय होणार आहे 2xy बरोबर तिकडे कोणाला 29, हे 9 तिकडे जाऊन काय झाले मायनस, म्हणजे 2xy याचं उत्तर किती आलं 30 सॉरी 20. उत्तर किती आलं 20. आता 2 हे डिवाइडला गेले म्हणजे एक्स वाय बरोबर 20ला जर मी 2 ने भागलं तर एक्स वायचं उत्तर किती येणार आहे 10. तर या पद्धतीने एक्स इंटू वाय याची व्हॅल्यू किती आली 10 आली. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन काय करायचा होता सोडवायचा होता. आता त्याच्यानंतर जर पाहिलं तर पुन्हा एकदा क्वेश्चन पहा, ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस इथं काय ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू काय, असं त्यांनी आपल्याला क्वेश्चन विचारलं. आत्ताच मला वाटतं की या प्रश्नाचं उत्तर आपण सोडवलेलं आहे. ओके, आता जर तुम्ही इथं पाहिलं सेम पॅटर्ननी तुम्हाला प्रश्न पाहायला भेटेल, सेम पॅटर्न. ओके, आणि मग जर सेम पॅटर्ननी आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे तर इथे सुद्धा मी काय करणार आहे आकड्यांचा वापर न करता आधी काय करणार आहे ए आणि बीचा वापर करणार आहे, कारण याची सूत्र मला वाटते आकडे लिहित बसण्यापेक्षा सोपं आहे. ओके, मग या ठिकाणी मी सिंपल ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर काय होणार आहे ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बीचा स्क्वेअर मायनस ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बीचा स्क्वेअर. ओके ठीक आहे, मग या ठिकाणी काय होईल बा याच्या पुढचा पार्ट आपण इथे लिहूया ए वर्ग वजा 2ab प्लस बीचा वर्ग. आता हे वजा चिन्ह आतमध्ये जाताना सर्वांना मायनस करत जाणार आहे, म्हणजे मायनस ए वर्ग मायनस 2ab मायनस बीचा वर्ग, कारण आतमध्ये जर पाहिलं तर सगळे प्लस प्लस प्लस. मग आता इथे जर पाहिलं तर याचं ए स्क्वेअरला ए स्क्वेअर कॅन्सल, बी स्क्वेअरला बी स्क्वेअर कॅन्सल, इथे जर पाहिलं तर मायनस 2ab म्हणजे किती होणार आहे मायनस 4ab. ओके, मायनस 4 इंटू आता ए म्हणजे कोण आहे आपला 3x इंटू बी म्हणजे कोण आहे आपला 4y. ओके, म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे 4 3 12 12 चौक 48 मायनस 48 एक्स इंटू वाय म्हणजे मायनस 48 एक्स वाय मायनस 48 एक्स. तर या पॅटर्ननी तुम्हाला काय करायचं उत्तर काढायचं होतं. अजूनही एक पॅटर्न इथं आहे ए वर्ग बी वर्ग म्हणजे ए वर्ग वजा बी वर्ग ए अधिक बी ए वजा बी, म्हणजे या पॅटर्ननी तुम्ही याचं उत्तर काढू शकता. तो पॅटर्न मी फक्त या ठिकाणी तुम्हाला एक एक्स्ट्रा माहिती म्हणून सांगून ठेवतोय. इथं कोणी आता हा ए तुमचा आणि हा कोणी तुमचा बी, म्हणजे एकदा काय होती यांची ऍडिशन, एकदा जर यांची ऍडिशन झाली तर काय होणार आहे ए वजा बी प्लस ए प्लस बी, हा झाला ए प्लस बी आणि त्याला इंटू येणार आहे काय ए मायनस बी म्हणजे काय ए मायनस हा झाला ए मायनस करताना याच्या दोघांचे साइन चेंज मायनस ए मायनस बी. ओके, म्हणजे इथं जर पाहिलं तर बीला बी काय झाला कट झाला, म्हणजे इथं कोण राहिले 2a हे झालं फर्स्ट ब्रॅकेट. सेकंड ब्रॅकेटला इथं जर पाहिलं तर एला ए कट झाला मायनस 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 2b इथं शिल्लक राहिले, म्हणजेच मायनस 4ab इथं काय राहणार शिल्लक राहणार.
ओके, तर या पॅटर्ननी तुम्हाला काय करायचं होतं, उत्तर काढायचं होतं. पण दोन्ही कोणत्याही पॅटर्ननी जा, तुम्हाला सेम ठिकाणी तुम्ही पोहोचणार आहात. ओके, आणि जे तुम्हाला सपोर्ट आहे त्या पॅटर्ननी तुम्ही काय करा, याचं उत्तर काढायचा प्रयत्न करा. ओके. त्यानंतर आलो आपण शेवटचा क्वेश्चन पाहिजे पाहू आपल्याला. 18 पॉइंट इथे एक 4 संख्या दिलेल्या आहे आणि 10चा वर्ग किती येणार आहे? 100. आता जर मी 10 100 ने गुणत असेल, तर लक्षात ठेवा पॉइंट इथे शून्य किती आहे? 2. म्हणजे हे जे पॉइंटचं घर आहे, हे 2 घरं पुढे सरकणार. म्हणजे आता जो पॉइंट असणार आहे, तो इथं असणार आहे 96 च्या जवळ. ओके, आकडे तीच असणार आहे. 96 च्या जवळ तो पॉइंट असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक कोणता असणार आहे? 1. ओके, म्हणजे जेवढ्या शून्यानी तुम्ही गुणता, तेवढा पॉइंट पुढे जातो. जेवढ्या शून्यानी भागता, तेवढा पॉइंट मागे येतो. ओके, म्हणजे समजा इथे जर 5, 4, 3 आणि इथे पॉइंट आहे आणि जर तुम्ही याला 1000 ने भागत अजून 1000 ने भागलं, तर हा जो 3 पॉइंट आहे, आता हा घर 3 इकडे सरकणार. 1. ओके, म्हणजे याचं जे उत्तर येणार आहे, मी 543 तर लिहिणारच आहे. आता पॉइंट 3 घर इकडे येणार आहे, म्हणजे 1, 2, 3 म्हणजे अजून मला 2 घरं पाहिजेत. मग पॉइंट इथे येणार. पण ह्याच जर पॉइंट 43 ला जर तुम्ही 1000 ने गुणत असाल, तर मग मात्र पहा पॉइंट काय होणार आहे? 543 तर मी या ठिकाणी लिहिणारच आहे. आता हा जो पॉइंट आहे, हा 3 घरं पुढे जाणार आहे. 1 घर 2 आणि अजून 1 घर म्हणजे 0 आणि मग पॉइंट असणार आहे. तर 1000 ने गुणल्यानंतर हे उत्तर येतं. 1000 ने भागल्यानंतर हे उत्तर येतंय. तर हे तुम्हाला माहित पाहिजे. तर या पॅटर्ननी तुम्हाला हा प्रश्न काय करायचा होता? सोडवायचा होता. तर या ठिकाणी पुन्हा एकदा आलो आपण आपल्या कन्सेप्टकडे. तर मला वाटतं या ठिकाणी आपला टॉपिक कंप्लीट झालेला आहे. आपण आतापर्यंत आलेले सर्व प्रश्न पाहिले, सर्व कन्सेप्ट पाहिल्या आणि त्यातल्या शॉर्ट ट्रिक सुद्धा आपण या लेक्चरमध्ये समजून घेतलेल्या आहेत. अशाच पद्धतीने आपण आता वर्गमूळ काढणे, आता आपण जे पाहिलं हे सर्व काय केलं होतं? वर्ग करणे. पहा, वर्ग करणे एकदम छोटा टॉपिक होता, पण मात्र प्रश्न पाहिल्यानंतर लक्षात येते का खूप साऱ्या पॅटर्ननी प्रश्न विचारले जातात. तर अशाच पद्धतीने वर्गमूळ या धड्यावर सुद्धा तसंच घन करणे, तसंच घनमूळ काढणे. ओके, असे खूप सारे टॉपिक आहेत ज्याच्यावर आपण एकदम बारकाईने फोकस करणार आहोत. तर अशीच पद्धतीने व्हिडिओ पाहण्यासाठी काय नाही, फक्त येतील ते व्हिडिओ सगळे पाहत राहा आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. ऑल द बेस्ट.